तुम्ही गेल्या 2-3 दिवसांपासून एकच चेहरा पाहत असाल। एका माणसाच्या विजयाने साऊथपासून तर दिल्लीपर्यंत सगळी समीकरणं बदलली आहेत। नक्की कोण आहे हा माणूस? काही लोक म्हणतात की हा फक्त एका सिनेमाचा हिरो आहे, पण मित्रांनो 4 मे 2026 रोजी जे घडलंय ते भारतीय लोकशाहीच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं। ज्या तमिळनाडूमध्ये 50 वर्ष फक्त DMK आणि AIADMK या दोनच पक्षांचं राज्य होतं, तिथे एका नवीन पक्षाने, एका नवीन माणसाने थेट सत्तेचं सिंहासन हलवून ठेवलंय। आज आपण उलगडणार आहोत जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ थलपती विजय यांच्या शून्यापासून तर मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास। विजय यांचा जन्म 22 जून 1974 रोजी चेन्नई येथे झाला, पण त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता त्यांच्या लाडकी बहीण विद्या हिचा मृत्यू। आजही त्यांच्या V या अक्षराच्या स्वाक्षरीत त्यांच्या बहिणीची आठवण दडलेली असते। वयाच्या 18व्या वर्षी जेव्हा त्यांनी हिरो म्हणून एंट्री केली, तेव्हा लोकांनी त्यांच्या लुक्सवरून त्यांची प्रचंड खिल्ली उडवली होती। त्याच मुलाने जिद्दीच्या जोरावर दाखवून दिलं की चेहरा नाही तर काम बोलतं। विजय यांनी फक्त डान्स आणि फाईट केली नाही, तर त्यांच्या कथ्थी, मेरसल आणि सरकार यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी शेतकरी आत्महत्या, GST आणि भ्रष्ट राजकारणावर थेट भाष्य केलं। फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, तमिळगाव वेत्री कळघम म्हणजेच TVK। 4 मे रोजी तमिळनाडूचा निकाल लागला आणि संपूर्ण भारत बघतच राहिला। विजय यांच्या पक्षाने एकट्याने 108 जागा जिंकल्या आहेत। इतकंच नाही तर तमिळनाडूचे दिग्गज नेते MK स्टालिन यांच्या बालेकिल्ल्यातही विजय यांच्या उमेदवारांनी धडक मारले। आज विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत। हे फक्त तमिळनाडूचं राजकारण नाही, तर संपूर्ण भारतासाठी एक संदेश आहे। जर लोकांच्या नसावर बोट ठेवलं तर इतिहास बदलता येतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण विषय कुठलाही असो, आपला मुद्दा भारी आहे।